हडपसर खरं तर अत्यंत बकाल आहे. दुर्दैवानं ते आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात. त्यामुळे पुणे शहराचा जो खासदार आहे तो त्या ठिकाणी लक्ष देत नाही. 30 वर्ष होऊन गेलेली आहेत ते कॉर्पोरेशनमध्ये तो भाग घेऊन, परंतु दुर्दैवानं आजही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही. एकही फुटपाथ नाही हडपसरला. किती दुर्दैव आहे. रोज अपघात लोक सामोरं जात आहेत. खूप भयान परिस्थिती. पेन पार्कची एकही सुविधा नाही अख्ख्या हडपसर पंचक्रोशीमध्ये. इतकं भयान प्रश्न आहेत. 70% ठिकाणी तर पिण्याचं पाणी आणि गटराचं पाणी कायम नळांमधून एकत्र वाहत आहे. कारण जुन्या जलवाहिन्या झालेल्या आहेत, त्या फुटलेल्या आहेत भिडाच्या, त्याच्यामध्ये पाणी पाझरून आतमध्ये जातंय. महानगरपालिकेची, इथल्या प्रशासनाची दुर्दैवाने हे सगळं सांभाळण्याची क्षमता नाहीये. कचऱ्याचा प्रश्न, त्या ठिकाणी कॉम्पॅक्टर येत नाहीयेत. गुन्हेगारीचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. 14 त्या ठिकाणी अपघात झालेले, ज्याच्यामध्ये मेजॉर शारीरिक हानी झालेली, त्यामध्ये 3 जागेवरती मयत झालेले आहे. अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. त्यामुळं अशा प्रशासनाला वठणीवर आणायचं काम मात्र निश्चित करावं लागणार आहे. शेववाहिनी का सुरू केली तर ती समाजातली गरज, कारण लोकांना खांदेकरी सुद्धा मिळत नाहीत. हडपसरला प्रत्येक जो माणूस आहे तो आज शहीद भगतसिंगच्या ॲम्ब्युलन्स शेववाहिनीवरतीच त्याचा शेवटचा प्रवास पूर्ण करतो. म्हणजे ज्यावेळी आम्ही प्रचाराला जातो तर लोक स्वतःहून सांगतात की आम्हाला तुमच्याच खांद्यावर जायचंय आहे, आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत. आज अशा पद्धतीचं स्वतःहून लोकांचं आज त्या ठिकाणी प्रतिक्रिया आहे. कॉर्पोरेशनचे अधिकृत टँकर रोज टँकर पॉईंटवरती भरले जातात आणि सोसायट्या, घरं या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवलं जातं. इतकी दुर्दैवी अवस्था आहे. म्हणून स्वतंत्र महानगरपालिकेसाठी मी प्रचंड आग्रही आहे. मी यापूर्वी सुद्धा त्यासाठी माझी मांडणी केलेली आहे. साधारण 1200 लोकांना कुत्री चावलीत. ही चेष्टा नाहीये. नाही, अशा चुकीच्या ठिकाणी भाजी मंडई उभी केलेली. म्हणजे भाजी मंडई कुठं असली पाहिजे आणि मग त्याचा परिणाम काय होतोय? काम करत नाहीत. वॉचमन जे आहेत ते कुठंतरी माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन काम करतायत. दारूचे अड्डे, व्यसनांचे अड्डे, इंजेक्शन्स वगैरे घेण्याचं ठिकाण कुठं असेल तर ते सार्वजनिक ठिकाणांच्या शाळा. मनपाकडे पैसे शाळेत शिक्षणासारख्या गोष्टीला नसावेत. वॉटर फिल्टर केला, पाण्याची व्यवस्था केली, मोटरची व्यवस्था केली, स्वखर्चाने केलं मी. आम्ही टॉयलेटचा असाच प्रश्न होता. एक आयडियल टॉयलेट मी हडपसरला बनवून ठेवलं. आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी ट्रॅफिकची चौकी हडपसर गाडीच्या चौकामध्ये उभी केली आणि त्याच्या माध्यमातून जे प्रश्न सुटला हे केवळ फोटोमधले आणि त्यांच्या जयंती आणि मोठमोठाले स्पीकर लावायला माझा कायमच विरोध राहील. हडपसरचे वॉर्ड ऑफिसरचं वाक्य आहे, तुमच्यासारखा जर नगरसेवक झाला तर आम्हाला निधीची अजिबात कमी पडणार. नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सध्या राज्यभरामध्ये निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक महानगरपालिकांसाठीचे जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय. आपापलं विजन सांगितलं जात आहे आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुणे शहरामधला अतिशय महत्वाचा समजला जाणारा मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला एक प्रभाग आहे, ज्या प्रभागाचं नाव अर्थातच हडपसर सातववाडी प्रभाग क्रमांक 16. त्यामुळे याच हडपसरसाठीचं नेमकं विजन काय आहे, तिथल्या उमेदवारांचं, हे आपण जाणून घेणार आहोत. आज आमच्या बरोबर टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये विजय मोरे आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मध्ये खूप स्वागत आहे. नमस्कार. मुळात व्यावसायिक आहेत, मात्र व्यावसायिक असताना सुद्धा सामाजिक कार्याची मोठी जोड आहे. गेल्या 30-35 वर्षामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. स्वतःच्या माध्यमातून जितका रोजगार देता येईल किंवा जे काही सेवा करता येईल जनतेची, अशी प्रचंड सेवा केली आहे. मात्र या सगळ्याच्या नंतर या सामाजिक कार्याला जेव्हा एक राजकीय किनार असते तेव्हा त्याचं महत्व वाढतं आणि काम जास्त करता येतं, असं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आज आपण याच सगळ्या विषयांवरती बोलणार आहोत. हडपसरसाठीचं त्यांचं विजन काय आहे हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर माझा सहकारी राजरत्न सुद्धा आहे. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अगदी महत्वाचा प्रश्न, तो म्हणजे व्यावसायिक असतानाही सामाजिक कार्याची गोडी कधीपासून लागली आणि किती वर्ष तुम्ही काय काय पद्धतीची कामं आतापर्यंत केली? खरं तर माझं अत्यंत, मी 4थीला असल्यापासून काहीतरी समाजाला काम केलं पाहिजे. मी 4थीत पहिल्यांदा सामाजिक काम काय केलं असेल तर एक अंध मुलीचा पेपर, 7वीच्या मुलीचा पेपर ती सांगायची, डिक्टेशन केलं जातं त्याच्यात जनरली, आणि मी ते त्यांना तिचा पेपर मी लिहायचो. आणि असं तिचं ती 10वी होईपर्यंत, म्हणजे मी 4थीला होतो आणि ती 10वीला जाईपर्यंत मी तिचे सगळे पेपर्स लिहिले. अगदी 10वीचा पण पेपर तिचा मी लिहिला. आणि हे सुद्धा, आणि त्याच्यातून एक सामाजिक भावना निर्माण झाली की अरे आपण हे काम करू शकतो. त्यामुळं मी जे काही कामं सातत्याने, आणि आता तुम्ही जसं म्हणालात की राजकारणामध्ये व्यवसाय करत असताना राजकारण काय करताय, तर राजकारण हे समाजकारणाचं खरं तर व्यापक रूप आहे, ज्याच्या माध्यमातून, कारण मी एकट्या जर एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जर काम करायचं ठरवलं तर त्याला खूप मर्यादा आहेत. परंतु तुमचे आमचेच पैसे जिथं आपण टॅक्स रूपाने जमा करतो आणि त्या पैशांचा उपयोग जर चांगल्या जनतेसाठी करायचा असेल
किंवा एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायला, जसं आता शासनाने शिक्षण हक्क कायदा काढला, 8वी पर्यंत शिक्षण सर्वांना मोफत दिलं गेलं, दुर्लक्षित घटकांसाठी जसं शिक्षण मोफत दिलं गेलं, हे कुठलीही एखादी संस्था करू नाही शकत, हे शासन मात्र निश्चित करू शकतं. तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे निश्चित वाटतं की आपण व्यवसाय करत असताना समाजाचं जर काही समाजात बदल घडवायचा असेल तर तो बदल निश्चित हा राजकारणाच्या माध्यमातूनच घडवता येऊ शकतो. आणि ते पैसे मात्र तुमचे आमचे आहेत, जनता त्या ठिकाणची मालक आहे. म्हणून मी राजकारणाकडं एक व्यवसाय करत असताना सुद्धा राजकारण का करतो, तर त्याचं उत्तर हेच आहे की समाजकारण व्यापक करण्यासाठी राजकारणाची त्याला जोड हवी. सर, तुम्ही एकटे राजकारणात नाही आहेत. खरं तर यावेळेस प्रभाग क्रमांक 16 साठी नलिनी विजय मोरे अर्थात तुमच्या पत्नी सुद्धा या सगळ्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. त्यांनाही सुद्धा राजकारण तुमच्या बरोबर करावं असं कधी वाटलं? त्या उमेदवार आहेत, त्यांचं या सगळ्यातलं मत काय? मी खरं तर सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्षांपासून काम करतोय आणि हे काम करत असताना माझ्या पत्नीची सुद्धा मला गेले 30 वर्ष सातत्याने साथ मिळालेली आहे. तिनं सुद्धा जे काही माझ्या घरामध्ये तिने स्वयंपाक करून लोकांना खायला घातलेला आहे, राबता पाहिलेला आहे. अनेक तिचं सुद्धा माझ्यापेक्षा प्रचंड हळवी ती आहे. मी तरी काही प्रॅक्टिकल आहे, परंतु ती प्रचंड हळवी आहे की तिला प्रत्येक माणसाचं दुःख कळतं, समाजातलं दुःख कळतं आणि ती 100% माझ्या पाठीशी कायम उभी राहिलेली आहे की तुम्ही काम करत राहा, तिलाही त्याच्यात आनंद मिळतो. आणि मागच्या 3-4 वर्षापूर्वीच आम्ही ठरवून टाकलं की म्हटलं आता माझं वय आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता म्हटलं तुम्ही करणार आहात का? मी सामाजिक काम करतोय, माझ्या ॲम्ब्युलन्सेस असतील, शववाहिन्या असतील, पतसंस्था असेल, या माध्यमातून माझी अनेक प्रकारची कामं चालू आहेत, हॉस्पिटल असेल. परंतु हे सगळं करताना मी त्यांना विचारलं की म्हटलं आता हे समजा मी गेलो तर तुम्ही चालवणार आहात का? एवढा चांगला वारसा आहे, सामाजिक सेवेचा वारसा आहे, तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात का? तर त्यांनी मग ॲक्सेप्ट केलं की येस आम्ही काम करणार आहोत. आणि त्यानंतर जे राजकारणाला लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी प्रचंड प्रमाणात केल्या. मी माझ्या आयुष्यभरात जेवढ्या सुखदुःखांमध्ये सहभागी झालो नाही तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिनं प्रत्येकाचं मयत असेल, दवाखान्यामध्ये प्रत्येक पेशंटच्या शेजारी उभं राहणं असेल, त्यांचं दुःख समजावून घेणं असेल, आयुष्यमान सारखी कार्ड योजना राबवणं असेल, लाडक्या बहिणीसारख्याची जी शासकीय योजना आहेत, शासकीय योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड प्रमाणात तिनं काम केलेलं आहे. लोकांमध्ये ती माझ्यापेक्षा जास्त, म्हणजे अगदी रात्री 11 वाजता सुद्धा ती लोकांमध्ये जाते, लोकांचे दुःख समजावून घेते आणि एक ममत्व जे असतं ते त्या भावनेनं ती खूप चांगलं काम करते. आणि तिने स्वीकारलं की येस मला राजकारण मी करते का, तर समाजकारण व्यापक करायचंय ही जी माझी मूळ भूमिका आहे, त्यामुळे तिनं ते स्वीकारलं. म्हणजे इतरांच्या जशा महिला आहेत आयत्या वेळेस कधीतरी राजकारण येतात तसं नाहीये. ती सुद्धा ग्रॅज्युएट आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर तिने ऍक्सेप्ट केलं आणि ती तेवढंच महत्वानं लोकांकडे जाते, लोकांची सुखदुःख समजावून घेते, ती दुःख हलकं करण्याचं प्रामाणिकपणे ती प्रयत्न करत असते. आणि म्हणून ती आता यावेळची उमेदवार आहे ब गटामधली सर्वसाधारण महिला म्हणून ती निवडणूक लढू पाहते आणि निश्चितच तिलाही समाजाचा खूप चांगला भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळतोय. तुम्ही शहीद भगतसिंग ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा काम करता, जवळपास 12 ॲम्ब्युलन्सेस तुम्ही सुरू केलेल्या आहेत. काय यामागचा उद्देश होता आणि त्याचबरोबर 5 शववाहिन्या सुद्धा तुम्ही पुण्यामध्ये सुरू केल्या? माझी खरं तर मी पहिली एक ॲम्ब्युलन्स काढली स्वर्गीय विठ्ठल तुपे यांच्या नावानं, कारण हडपसरमध्ये त्यावेळी कसलीच ॲम्ब्युलन्स नाही. हा शहराला जरी जोडला गेलेला भाग असेल ना तरी दुर्दैवानं प्रचंड दुर्लक्षित हा भाग आहे. या ठिकाणी सध्या ॲम्ब्युलन्स नव्हती, मुळात मोठे हॉस्पिटल्स नव्हते. त्यावेळी 2002ला मी पहिली ॲम्ब्युलन्स काढली. त्यानंतर लक्षात आलं की अरे नुसत्या ॲम्ब्युलन्सनं भागत नाहीये, या ठिकाणी स्मशानभूम्या काही वाढणार नाहीयेत. पुणे शहरामध्ये कोणी स्मशानभूमीला जागा देत नाही, आरक्षित असले तर त्या ठिकाणी विरोध केला जातो. आणि हडपसरच्या स्मशानभूमीमध्ये लोक 5-5, 7-7 किलोमीटरवरून त्या ठिकाणी मयत घेऊन येतात. शहरामध्ये बाहेर गावावरून आलेले लोक खूप आहेत आणि एखादा स्थानिक असेल तर त्याच्या माहितीला लोक मिळू शकतात, त्याच्या माहितीला वाहन मिळू शकतं. परंतु महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली, कदाचित देशातली पहिली असेल मला माहित नाही, परंतु अशी शववाहिनी मी सुरुवात केली आणि ती शववाहिनी इतकी आकर्षक बनवली की तो स्वर्गरथ वाटावा, त्याच्यावरती त्या पद्धतीचं सर्व डिझाईन केलं गेलं. आणि एखाद्या नेत्याची राजकीय किंवा एखाद्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याची ज्या पद्धतीची मयत होते किंवा तो जो शेवटचा प्रवास आहे तो अतिशय चांगला झाला पाहिजे, यासाठी जी शववाहिनी मी निर्माण केली आणि ती चक्क मोफत लिहून टाकलं. माझ्या सगळ्या गाड्यांवरती मोफत सेवा ही असं लिहिलेलं आहे. तर ती शववाहिनी असू द्या नाहीतर ॲम्ब्युलन्स असू द्या, ती हडपसर पंचक्रोशीसाठी पूर्णपणे मोफत आहे. आणि ही अशी सेवा गेले 18 वर्ष 19 वर्ष चालू आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही प्रचाराला जातो तर लोक स्वतःहून सांगतात
की आम्हाला तुमच्याच खांद्यावर जायचं आहे. आहे, आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत. आज अशा पद्धतीचं स्वतःहून लोकांनाच आज त्या ठिकाणी प्रतिक्रिया येतात. का तर आज हडपसरला प्रत्येक जो माणूस आहे तो आज शहीद भगतसिंगच्या ॲम्ब्युलन्स शववाहिनीवरतीच त्याचा शेवटचा प्रवास पूर्ण करतोय. भाऊ मला सांगा, एक सध्याची हडपसरची सद्यस्थिती काय आहे नेमकी आता? हडपसर खरं तर अत्यंत बकाल आहे. दुर्दैवानं ते आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे पुणे शहराचा जो खासदार आहे तो त्या ठिकाणी लक्ष देत नाही. त्या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांना पुणे शहरातून ज्या निधी मिळायला हव्यात, कॉर्पोरेशनचा तो भाग आहे, परंतु आजही गेले जवळजवळ 30 वर्ष होऊन गेलेली आहेत ते कॉर्पोरेशनमध्ये तो भाग येऊन, परंतु दुर्दैवानं आजही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न असेल, गटारांचा प्रश्न असेल, आजही त्या ठिकाणी दुर्दैव आहे. सगळं भारत स्वच्छ मिशन म्हणतंय, शौचालयावरती प्रचंड मोठा खर्च केला जातो, परंतु हडपसरमध्ये जर पाहिलं तर कॅनॉलच्या कडेने सगळे शौचालय महिला बसतात. वसतीमधली जी सार्वजनिक शौचालय आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. ट्रॅफिकचा प्रश्न आवासून उभा राहिलेला आहे. लोक त्या ठिकाणाहून पूल गेलेला आहे, वाई प्रकारचा पूल हडपसरमधून गेलाय, त्या पुलाखाली लोक कचरा फेकतायत. जे ट्रॅफिक एकही फुटपाथ नाही हडपसरला, किती दुर्दैव आहे. रोज अपघात लोक सामोरं जात आहेत. खूप भयान परिस्थिती आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती माझं काय एक विजन आहे की या ठिकाणी चांगले फुटपाथ पाहिजेत, पथारीवाल्यांना एक आरक्षित झोन पाहिजे, त्यानंतर झेब्रा क्रॉसिंग नाही साधं, जे लोकांनी अक्षरशः उड्या मारत पळावं लागतं रस्त्याला हडपसरला. पे अँड पार्कची एकही सुविधा नाही अख्ख्या हडपसर पंचक्रोशीमध्ये. इतकं भयान प्रश्न आहेत. कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, 70% ठिकाणी तर पिण्याचं पाणी आणि याचं गटराचं पाणी कायम नळांमधून एकत्र वाहत आहे. कारण जुन्या जलवाहिन्या झालेल्या आहेत, त्या फुटलेल्या आहेत भिडाच्या, त्याच्यामध्ये पाणी पाझरून आतमध्ये जातंय, पाणी येतं काही ठिकाणी. आज एक टँकर चालू आहेत. इतकी वाईट अवस्था आहे की हडपसरला हे शहरामध्ये आहे का, आणि अजून बाहेरची गावं घेऊन ठेवलीत. तर या ठिकाणी वेगळ्या महानगरपालिकेची खरं तर प्रचंड मोठी गरज आहे. कारण महानगरपालिकेची, इथल्या प्रशासनाची दुर्दैवाने हे सगळं सांभाळण्याची क्षमता नाहीये. कचऱ्याचा प्रश्न, त्या ठिकाणी कॉम्पॅक्टर येत नाहीयेत, गाड्यां पुरेसं मनुष्यबळ नाहीये, सगळे ड्रेनेज तुंबलेले आहेत, लोकांच्या दारामध्ये गटर वाहत आहेत. हे इतके प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही, इतके प्रश्न आहेत. गुन्हेगारीचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पीएमपीएलचा खाली रोज अपघात होत आहेत. म्हणजे गाडी तळच्या तिथे सुद्धा एक मोठी घटना घडली होती. त्या घटनाच नाही, एकच घटना नव्हे सर, अशा मागच्या महिन्यातल्या पोलीस स्टेशन मधून घेतलेल्या माहितीनुसार 14 त्या ठिकाणी अपघात झालेले, ज्याच्यामध्ये मेजर शारीरिक हानी झालेली आहे आणि त्यामध्ये 3 जागेवरती मयत झालेल्या आहेत. अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे. वाहन चालकांना शिस्त नाहीये. शिस्त का नाही तर कुठेही बस बे नाहीये, कुठेही बसचा स्टॉप नाहीये, कुठेही पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता नाहीये. साधना शाळेसारखा भाग त्याच भागामध्ये येतो, त्या ठिकाणी हॉस्पिटल येतात, साने गुरुजी सारखं मोठं हॉस्पिटल आहे, परंतु तिकडे लोकांना रस्ता क्रॉसिंग करून जर जायचं असेल तर कुठेही सुरक्षितता नाही. 25,000 विद्यार्थी साने गुरुजी हॉस्पिटल आणि साधना संकुलामध्ये शिक्षण घेत आहेत आणि ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन चालतात. खूप भयानक परिस्थिती, कारण या ठिकाणचे आजपर्यंत ज्यांनी नेतृत्व केलं, आणि प्रशासन सुद्धा अत्यंत गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे. त्यामुळं अशा प्रशासनाला वठणीवर आणायचं काम मात्र निश्चित करावं लागणार आहे. यांच्यासाठी अनेक गोष्टी उभाऱ्या कराव्या लागणार आहेत. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता हा राजकारणाकडे एक समाजकारणाचं व्यापक रूप म्हणून मी त्याच्याकडे पाहतोय. सर, आता जर आपण बघितलं, तुमच्या बोलण्यातनं एक मुद्दा आला जो खरं तर खूप दिवसांपासून चर्चेत येत आहे, म्हणजे हडपसर सारख्या एखाद्या उपनगर असलेल्या भागाला दुसरी महानगरपालिका मिळावी का, यावरती तुम्ही ठाम आहात की तुम्ही आत्ताही बोलताना म्हटलात की दुसरी महानगरपालिका मिळायला पाहिजे. मात्र आत्ताची जी महानगरपालिका आहे, जाणून बुजून कुठेतरी उपनगर असल्यामुळे दुर्लक्ष केलं जातं असं वाटतं. निश्चितच खरोखर त्या ठिकाणी प्रचंड दुर्लक्ष झालेलं. मी आधीच सांगितल्याप्रमाणे तो येतो भाग शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यामध्ये आज त्या ठिकाणी कचऱ्याचा डेपो प्रक्रिया प्रकल्प आहे. उरळी देवाचीच्या ठिकाणी त्या जो प्रकल्प आहे, म्हणजे सगळे घाणेरडे प्रोजेक्ट तिकडं, ड्रेनेजचं सगळं फिल्ट्रेशनचा प्लांट तिकडे, मात्र तिथे कुठल्याच सुविधा नाही.
म्हणजे आज हे टँकरनं पाणी दिलं जातं. हडपसर गावठाणामध्ये जे रोज साधारण 40 टँकर हडपसर माझ्या प्रभागामध्ये चालतात. कॉर्पोरेशनचे अधिकृत टँकर रोज टँकर पॉइंटवरती भरले जातात आणि सोसायट्या, घरं या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवलं जातं. इतकी दुर्दैवी अवस्था आहे. आणि म्हणून हे जर सगळं सुधारायचं असेल तर, आणि टॅक्स मात्र हडपसरवरून सगळ्यात मोठ्या प्रमाणात जातो, परंतु हडपसरला सुविधा मिळताना दिसून येत नाहीयेत. म्हणून स्वतंत्र महानगरपालिकेसाठी मी प्रचंड आग्रही आहे. मी यापूर्वी सुद्धा त्यासाठी माझी मांडणी केलेली आहे आणि तशी प्रशासनाकडे मागणी सुद्धा केलेली आहे. या माजी मुख्यमंत्री जे आता उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, त्यांच्याकडे हा विषय मी त्यापूर्वी पण मांडलेला आहे. कारण या ठिकाणी प्रत्येकाला प्रशासनाला सुद्धा काम करत असताना पुणे कॉर्पोरेशनला जाणे, पुणे कॉर्पोरेशनकडून त्याच्याकडे कायमच सापत्न वागणूक दिली जाते, त्यामुळे त्यांना पुरेसा निधी मिळत नाही. म्हणजे मी आता मागचे 3 महिने स्वच्छतेच्या विषयावर, स्वच्छतागृहांसाठी साधं कॉक बसवायचं असेल ना टॉयलेटच्या याला, पाण्याची टाकी बसवायची असेल, नळ नाहीये, स्वच्छतेची भांडी कुंडी बदलायची, अक्षरशः मी स्वतः सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्हाला पैसे कमी पडत असतील, कारण निधी नाही असं सांगतायत, निधी नाही हे अत्यंत दुर्दैवी भाग आहे. जर तुमचे आमचे पैसे मूलभूत सुविधांसाठी नसतील, पिण्याचं पाणी, रस्ता, ड्रेनेज, शौचालय, ही तर कॉर्पोरेशनची गरज आहे ना. कचऱ्याचा पण प्रश्न खूप गंभीर आहे. कचऱ्याचा प्रश्न तर अख्खं हडपसर कचरामय झालेला आहे. म्हणजे हडपसरमध्ये इतकी भयान परिस्थिती आहे. पुलाखाली पहा कचरा, रस्त्याचे कोपरे पहा कचरा, कुठेही गेलं की इतका कचऱ्याचे ढीग आहेत. का तर कचरा व्यवस्थापनच धड नाहीये. कचरा वेचक घरोघरी जात आहेत, परंतु दुर्दैवानं लोक घरी नसतात, कामाला जातात. मग तो कुठे येतो, तो सोसायटीच्या बाहेरच्या कोपऱ्यावर येतो, रस्त्याच्या कडेला फेकला जातो, पुलाखाली थोडीशी अडगळीची जागा दिसली की त्या ठिकाणी. कुत्र्यांचा, मोकाट कुत्र्यांचा तर इतका भयान प्रश्न आहे की त्याच्यावरती काहीच कंट्रोल सिस्टम नाहीये. जे डॉग बाईटचे मी माहिती अधिकारात असंच माहिती घेतली, मागच्या 1 वर्षामध्ये साधारण 1200 लोकांना कुत्री चावलीत. ही चेष्टा नाहीये. लोक इंजेक्शन घेऊन घेऊन, आणि तेही जर व्हॅक्सिनेशनला गेलं हडपसरच्या याच्यामध्ये मगरपट्टा हॉस्पिटलमध्ये, तर ते सांगतात व्हॅक्सिनच अवेलेबल नाही. म्हणजे प्रशासनावरती अंकुश नाहीये. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की इथं प्रशासनाला अंकुश ठेवला, आणि मग मी आता काही शौचालयांवरती मध्ये काम केलं, ट्रॅफिक विभागावरती काम केलं, वॉर्ड ऑफिसवरती काम केलं, आणि त्यांना हे दाखवून दिलं की काम कसं होतं. आणि ज्या ठिकाणी त्यांना निधी कमी पडला तिथं स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून मी काही गोष्टी करून दिल्या. मी हडपसर भागामध्ये आता जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे, मध्ये जसं तुम्ही आता विचारलं की तो अपघात झाला, ती माऊली जागेवरती गेली, मोकळ्या रस्त्यावरती पुढच्या टायर खाली घेतलं पीएमपीएल वाल्याने, बेशिस्त, अशिक्षित, म्हणजे असले लोक ड्रायव्हर म्हणून भरलेली आहेत. कारण कॉन्ट्रॅक्टिंग केलेलं आहे, आणि कॉन्ट्रॅक्टिंगमुळं सगळ्या हडपसरची वाट लागली आहे. त्या पीएमपीएलमुळं ट्रॅफिक तर इतकं भयान झालेलं आहे. तर या सगळ्यांवरती तिथं प्रशासनावरती चांगला अंकुश ठेवणं खूप गरजेचं आहे. भाजी मंड्यांचा प्रचंड मोठा प्रश्न आवासून उभा आहे. अनेक वर्षांपूर्वीची 60, 70, 80 वर्षापूर्वीची हडपसर भाजी मंडई, त्याच्यानंतर हडपसर साधारण 100 पट वाढलं. परंतु दुर्दैवानं अजूनही भाजी मंडईच्या विभागवार झाले पाहिजेत, भाजी मंडई होताना दिसून येत नाहीयेत. ज्या झाल्यात, काही नाही म्हणून उभ्या राहिल्यात, 2 ठिकाणी भाजी मंडई उभ्या राहिल्या, परंतु त्या भाजी मंडईमध्ये ग्राहक जात नाही, अशा चुकीच्या ठिकाणी भाजी मंडई उभी केलेली. म्हणजे भाजी मंडई कुठं असली पाहिजे. आणि मग त्याचा परिणाम काय होतोय, तर सगळे लोक आज सगळे हडपसर गावठाणाची जी भाजी मंडई आहे तिचं आधुनिकीकरण होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पार्किंगची सोय नाहीये. दर तासाला 10-10, 20-20 गाड्या उचलून घेऊन जात आहेत. लोक वैतागलीत, कारण पे अँड पार्कची सुविधा नाही. सगळीकडे नो पार्किंगचे बोर्ड लावून ठेवलेत. डबल पार्किंग केलं की लगेच उचलून घेऊन जात आहेत. म्हणजे आधी अरे शासनाने, प्रशासनाने आधी सुविधा दिल्या पाहिजे, तर नंतर कारवाई केल्या पाहिजेत. आणि प्रशासनाकडं, कॉर्पोरेशनकडं हडपसरला 2200 प्लॉट अम्युनिटीच्या माध्यमातून आलेले आहेत, परंतु उदासीन प्रशासन आणि यापूर्वीचे काही लोकनेते, कारण मागच्या 10 वर्षात पूर्ण हडपसरची वाट लागली, पूर्ण दैना करून टाकलेली. म्हणून आता आपल्याला शिवसेना आणि विजय मोरे आता मैदानात उतरलेले. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हडपसरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी सुद्धा वाढली आहे. अनेक जे शाळाची मैदान आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दारूचे अड्डे झालेत की काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक अशी जी व्यस्त करणारी लोक असतात त्या ठिकाणी व्यस्त करताना पाहायला मिळतात, नशा करताना पाहायला मिळतात. अगदी सत्य आहे तुमचं निरीक्षण की खरोखर शाळांना कंपाऊंड नाहीत,
त्या ठिकाणी वॉचमन काम करत नाहीत. वॉचमन जे आहेत ते कुठंतरी माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन काम करतायत आणि दारूचे अड्डे, व्यसनांचे अड्डे, इंजेक्शन्स वगैरे घेण्याचं ठिकाण कुठं असेल तर ते सार्वजनिक ठिकाणी आणि त्या शाळांची अशी अवस्था आहे. बंटर शाळेसारखी शाळा आहे, त्या शाळेनं स्वतःच्या सगळ्या तोंडाच्या पुढे जाळ्या लावून घेतल्यात का तर चोऱ्या होत आहेत. शाळेतल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी चोरीला जात आहेत आणि तो खरोखर गुन्हेगारांचे अड्डे झालेले आहेत. मनपाकडे पैसे शाळेत शिक्षणासारख्या गोष्टीला नसावेत. मुलांच्या आज शाळेमध्ये जर पाहिलं तर अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. शिक्षणाच्या दर्जाविषयी तर बोलायलाच नको, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर लेवलला सुद्धा कॉर्पोरेशन अतिशय दुर्लक्ष करत आहे त्या गोष्टींकडे. त्याही गोष्टीसाठी मागचे मी अनेक वर्ष भांडण करतोय. आता या 2-3 महिन्यात ते आणखी तीव्र केलं, परंतु हे सगळं करून सुद्धा मला त्याच्यामध्ये केवळ एक ग्राउंड रिपेअर करण्यापुरते त्या ठिकाणी काही साधनं मिळाली. परंतु त्या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, मुलींच्या आरोग्याचा प्रश्न आहे, शौचालयाला कुठेही पाणी नाही, पाण्याची टाक्या नाहीत. शाळेला बंटरसारखं संकुल आहे, त्या ठिकाणी 1800 विद्यार्थी शिक्षण घेतात, 5 शाळा त्या ठिकाणी आहेत आणि दुर्दैवानं तिथं पिण्याचं पाणी टँकरनं येतं. शिक्षक मात्र स्वतः छान छान पाण्याच्या बाटल्या घेऊन येतात आणि आमची लेकरं मात्र गोरगरिबांची काय करतायत तर त्या टँकरचं पाणी पितायत. आणि ज्यावेळी मी हा प्रश्न विचारतो त्यावेळी सांगतात नाही आम्ही कळवलंय, आमच्याकडे प्रश्न आहे आणि आम्ही पत्र दिलंय. अरे नुसतं पत्र देऊन भागणार आहे का? माझ्यासारख्याने तिथं पहिला फिल्टर देऊन टाकला, वॉटर फिल्टर केला, पाण्याची व्यवस्था केली, मोटरची व्यवस्था केली, स्वखर्चाने केलं मी ह्या गोष्टी. टॉयलेटचा असाच प्रश्न होता. एक आयडियल टॉयलेट मी हडपसरला बनवून ठेवलेलं आहे. हडपसर PMPL पोलीस स्टेशनच्या बाजूला एक अतिशय उत्तम प्रकारचं शौचालय कसं असावं, महिलांचं एक शौचालय प्रशासनाला आयुक्तांना उपायुक्तांना नेऊन दाखवलं की बघा की अशा पद्धतीने ही शौचालय मेंटेन केली जाऊ शकतात. कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवले आहेत आणि त्याच्यात नुसती कमिशन खोरी चालली आहे. सर, तुम्ही इतकी मोठी यादी वाचलीत अक्षरशः कामांची आणि तुम्ही काय काय तिथे करून दाखवलेलं आहे तुमच्या बळावरती, हे सुद्धा तुम्ही सांगितलं. मात्र हेच करण्यासाठी सत्ता अनेकदा खूप महत्वाची असते आणि ही सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही 3 वेळा याआधी सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलात. अर्थात पराभव झाला, मात्र पुन्हा नव्याने तितक्याच जोमाने पुन्हा एकदा तुम्ही उभे राहिलात. यंदाच्या वर्षी सुद्धा उभे आहात. यंदाच्या वर्षीचं विजन काय? मी या वर्षी शिवसेनेमधून एक पल्लवीताई सुरसे जे अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिला आहेत, त्या आता आमच्या जोडीला आहेत. माझी मिसेस नलिनीताई मोरे आहेत, जिचं अत्यंत थेट म्हणजे आम्ही काही ड्रायव्हर नाहीये. पल्लवी सुरसे सुद्धा स्वतः लोकांमध्ये जातात, लोकांचे प्रश्न संपवतात. नलिनीताई मोरे सुद्धा स्वतः जातात, स्वतः लोकांचे प्रश्न संपवतात. तिसरे उमेदवार आहेत आमचे नितीन गावडे. अतिशय तरुणांचा खूप मोठा संच त्या मुलाकडे आहे आणि त्याचे अत्यंत चांगलं विजन आहे. अनेक प्रश्नांसाठी झटण्याची तयारी आहे. तसंच चौथा अनुभवी आणि यापूर्वी नगरसेवक राहिलेले विजयभाऊ देशमुख हे आमच्या बरोबर आहे. आणि एक जनतेनेच आज ठरवलं की प्रचंड एक स्ट्रॉंग पॅनल तयार झालेलं आहे, कारण सगळे जमिनीशी जुडलेले आता माझ्या बरोबरचे कार्यकर्ते आहेत आणि जे समाजासाठी अहोरात्र उभे असतात. यांच्या कॉलरला धरून कुणी कधी कुठे प्रश्न विचारू शकतात. अशा पद्धतीचं या ठिकाणी आता एक चांगलं सुंदर पॅनल तयार झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आम्ही सामाजिक काम भविष्यात उभं करू ते निश्चितच एक पथदर्शी, एक आयडियल प्रभाग ह्या पंचक्रोशीमध्ये उभा राहील. कदाचित तो पुणे शहरामध्ये सुद्धा एक वेगळं आदर्श उदाहरण तयार करण्याचं, जसं मी शौचालयाचं उदाहरण सांगितलं, हडपसरचा ट्रॅफिकचा प्रश्न आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने त्या ठिकाणी ट्रॅफिकची चौकी हडपसर गाडीतळ चौकामध्ये उभी केली आणि त्याच्या माध्यमातून जे प्रश्न सुटला त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये फुटपाथ उभे करून घेतले, रमलर्स त्या ठिकाणी टाकून घेतले आणि काही प्रमाणामध्ये काय होईना आज सत्तेमध्ये नसताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याने त्याला लोकांचे अपघात कमी व्हावेत, त्या ठिकाणी जे काही मृत्यू होत आहेत ते थांबावेत, लोकांना अडचणी येऊ नयेत, प्रवास करताना विद्यार्थी असतील, बालक असतील, वृद्ध असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जो काही मी आता प्रयत्न केलेला आहे हा निश्चितच राजकारणाच्या माध्यमातून व्यापक होईल. सर, दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सत्ता नसताना किंवा नगरसेवक नसतानाही अनेकदा रोजगार निर्मितीचे प्रयत्न केलेले आहेत, अनेकांना रोजगार दिलेला आहे. त्या बाबतीमध्ये काय सांगाल? कशा पद्धतीने तुम्ही लोकांपुढे रोजगार ठेवला? मी माझा जो व्यवसाय आहे आमिर चिकन सारखा, तो सुद्धा एक खरं तर एक वेगळी संकल्पना आहे. अर्धशिक्षित अशिक्षित गावामधल्या मुलांना मी पुणे शहरामध्ये आणलं, पाय ठेवण्यासाठी जागा दिली आणि त्यांच्या माध्यमातून अनेकांचे संसार आज फुलले.
माझ्याकडच्या अगदी शेवटच्या मुलाचं जो उत्पन्न महिना 50,000 ते 15 लाखापर्यंत आमिरमध्ये उत्पन्न आहेत. सगळी दुकानं माझी अख्ख्या पुणे शहरामध्ये आहेत. आणि तो खरं तर तो व्यक्तिगत माझा व्यवसाय जरी असला तरी सुद्धा ती एक सामाजिक क्रांतीचा तो भाग आहे. की एक तर कमोडिटी चिकन म्हणजे काही जगावेगळं आहे असं काही नाही, परंतु ते कशा वेगळ्या पद्धतीने विकता येऊ शकतं त्याच्यामध्ये मी 35 वर्षापूर्वी त्याच्यात फ्रँचायझी मॉडेल आणलं. ज्यावेळी फ्रँचायझी हा प्रकार लोकांना माहीत नव्हता. छोट्या प्रॉडक्टमधली फ्रँचायझी हे विजय मोरेंना डेव्हलप केलेली गोष्ट आहे. दुसरा एक मी असाच उपक्रम राबवलेला आहे. माझ्याकडे नापासांची शाळा मी चालवली. त्याचबरोबर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण चालवलं, ज्याच्यातून जे 12वी ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत, आज साधारण 300-400 मुलं माझी PSI झालेली आहेत, काही कक्षा अधिकारी झालेली आहेत, काही UPSC मधून अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला गेलेली आहेत, पोलीस भरतीमधून तर हजारोच्या संख्येने मुलं आणि मुली आज पुणे शहर किंवा अगदी कुठले जाईल तिथे माझा एखादा कोण विद्यार्थी त्या ठिकाणी आज पोलीस म्हणून भेटतो. तुझी अडचण येते आणि नंतर तू पुन्हा त्या व्याजाच्या गर्तेमध्ये अडकू नको याच्यासाठी मी 25 वर्ष झाले पतसंस्था चालवतोय, जिचा 500 कोटीच्या आसपासचा टर्नओव्हर आहे. आणि त्याच्यामध्ये 25 वर्षामध्ये मी कुणावरही कारवाई केली नाही. हे एक त्याचा आणखी वेगळी गोष्ट आहे. का तर तिथं आम्ही तारण पाहून नाही तर कारण पाहून आम्ही कर्ज देतो. आणि त्याच्यातून जी माणसं अनेक कुटुंब उभे राहिलेले आहेत, म्हणजे अगदी पथारीवाल्यापासून अनेकांचं छोटा व्यवसायाचे अनेकांची मोठी व्यवसाय झाले. त्याच्यात अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथं कोट्यधीश झाली. या रस्त्यावरच्या पथारीवाल्याला अगदी आम्ही कान कोरणारा माणूस आहे, जो हातपाट याच्यावरती फक्त एखादे औषधं घेऊन औषध टाकतो आणि कान कोरणं असतं, त्यांना सुद्धा आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलेलं केलेलं आहे. सर, केवळ रोजगार तुम्ही देत असताना कुठल्याही व्यक्तीला केवळ रोजगार देणं पुरेसं नसतं. अनेकदा त्याला तो विचार देणं सुद्धा गरजेचं असतं आणि याच सगळ्या विचारांच्या अनुषंगाने तुमचं एक, मला वाटतं, ड्रीम प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू शकतो, ते एक अध्यसन केंद्र आहे, जे तुम्हाला खूप वर्षांपासून करायचं होतं, अगदी अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. ते नेमकी कन्सेप्ट काय आहे आणि का वाटलं? कारण आपण अनेकदा बघतो, देश स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली तरी सुद्धा अजूनही आपण तेच रस्ते, पाणी, लाईट, कचरा, ड्रेनेज, शौचालय या सगळ्यावरच अजूनही आपण विकास कामं म्हणजे इतकंच आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि तरी सुद्धा अजूनही ही विकास कामं सुद्धा पूर्ण झालेली नाहीत. मात्र हे असताना सुद्धा एक वेगळी कन्सेप्ट तुम्हाला डेव्हलप करावीशी का वाटते? तर जोपर्यंत विचार बदलणार नाहीत तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही, याच्यावर मी निश्चित ठाम आहे. मी कायमच लोकांच्या मेंदूवर काम करतो आणि त्यांचा विचार बदलवतो. फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे प्रत्यक्षात आचरणात आणले पाहिजेत. हे केवळ फोटोमधले आणि त्यांच्या जयंत्या आणि मोठमोठाले स्पीकर लावायला माझा कायमच विरोध राहिलेला आहे. आणि आजही प्रबोधनकार ठाकरेंना जो खरा हिंदुत्ववाद अपेक्षित आहे तो आम्ही आमच्या आयुष्यभर जपलेला आहे. महात्मा फुलेंनी केलेला शिक्षणासाठीचा त्याग आहे. माझ्यासारख्याने जी शाळा सुरू केली, वंडरलँड ई लर्निंग स्कूल, ज्यावेळी ई लर्निंग हा शब्द मार्केटला नव्यानं होता, त्यावेळी 5-5 लाख रुपयाचे ई लर्निंगचे सेट माझ्या शाळेमध्ये उपलब्ध होते. आजही 20-25 हजार रुपयामध्ये ती शाळा 10वी पर्यंत शिक्षण देते. आणि त्यामध्ये बाबासाहेब शिकले म्हणून त्यांनी राज्यघटना आपल्यासाठी दिली. आणि आज आम्ही जे आज बोलू शकतो, स्वतःचं मत व्यक्त करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी कशानं झाल्या तर ते शिक्षणानं झाल्या. आणि म्हणून मला त्याला आज तरुणांना त्यांचा आधी बौद्धिक जोपर्यंत होणार नाही, त्यांच्यामध्ये तो विचार, आपल्या जे महापुरुषांनी जे विचार आपल्याला सांगितलेले आहेत, हे जयंत्या पुण्यतिथ्यापुरते मर्यादित न राहता ते मुलांनी जगले पाहिजेत. त्याच्यातून त्यांची सामाजिक भावना प्रगल्भ झाली पाहिजे आणि समाज परिवर्तन झाला पाहिजे. याच्यासाठी माझा अहोरात्र प्रयत्न आहे. आणि तो जर व्यापक करायचा असेल तर त्याला एका अभ्यासिकेची, अध्यासनाची त्याला जोड असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत त्यांचा विचार बदलणार नाही तोपर्यंत आचार बदलणार नाहीत आणि त्याशिवाय त्यांचं आयुष्य उभं राहणार नाही. म्हणून ही सर्व धडपड आहे. काही जण ज्यावेळी महापालिकेची निवडणूक लढवत असतात, महापालिकेची निवडणूक नगरसेवक म्हटलं की टेंडर पद्धत येते. जे आधी दुचाकीवरती फिरतात ते नंतर नगरसेवक झाल्याच्या नंतर 4 चाकीमध्ये फिरताना पाहायला मिळत आहेत. काही जण नगरसेवक या पदाला कमाईचं साधन म्हणून बघतात. तुम्ही त्याकडे कसं पाहताय? मी राजकारणाला आधीच सांगितल्याप्रमाणे मी राजकारण हे समाजकारणाचं व्यापक रूप आहे म्हणून पाहतो. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी कायम परिवर्तनाला मानणारा आणि माणुसकी ही जात आणि मानवता हा धर्म म्हणून मी काम करतोय. माझ्या व्यवसायांमधून माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत.
माझ्याकडे गाड्या आहेत, 4-4 गाड्या आहेत, घरामध्ये 3 माणसं आहेत आणि माझ्याकडे 5 गाड्या आहेत. मी जसं इतरांना तुम्हाला सांगितलं की 50,000 पासून 15 लाख रुपये महिना कमवायचे, तर मी त्याच बाबतीत अत्यंत सक्षम आहे की मला स्वतःसाठी काहीच कमवायचं नाही. मला फक्त सामाजिक परिवर्तन घडवायचंय लोकांना. कारण याच्यातून टेंडरमधून पैसे खायचे ही माझी गरजच नाहीये. मला दाखवून द्यायचं की किती चांगलं काम निर्माण होऊ शकतं. तर मला कुठले टेंडरमधून पैसे खा, इकडे कुठला तरी एखादा डमी कॉन्ट्रॅक्टर उभा कर किंवा खोटी बिलं काढा, ह्या गोष्टींना माझा पहिल्यापासूनच विरोध आहे. स्वच्छ, सुरक्षित, समाधानी हडपसर हे आमचे ध्येय आहे. कारण मी मोहनदार यांसारखे माणूस असतील, अण्णा हजारे असतील, अशा अनेक दिग्गजांबरोबर, पोपटराव पवार माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. मी एक गाव पूर्ण दत्तक घेऊन ते स्मार्ट ग्राम केलं गेलं आणि त्याला महाराष्ट्र शासनानं त्याला बक्षीस सुद्धा डिक्लेअर केलं गेलं की ज्या गावामध्ये संपूर्ण गाव एक आदर्श गाव असावं. जसं राळेगण सिद्धी आहे, पोपटराव पवारांचं गाव आहे, पेरे पाटलांचं गाव आहे, त्यांच्या इतकंच तोडीचं का तर पाणी अडवा, पाणी जिरवा सारख्या सगळ्या शासकीय योजना मी त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. जरी मला मागच्या 3 निवडणुकांमध्ये अपयश आलं तरी मी त्या ठिकाणी काम थांबवलं नाही. मी गावांमध्ये गेलो, मी त्या एक गाव दत्तक घेतल्यासारखं घेऊन त्या ठिकाणी स्वखर्चानं असे अनेक प्रकल्प राबवले. हडपसरचे वॉर्ड ऑफिसरचं वाक्य आहे, तुमच्यासारखा जर नगरसेवक झाला तर आम्हाला निधीची अजिबात कमी पडणार नाही. तर ते समाजकारणाच्या सामाजिक भावनेतून राजकारण जर केलं गेलं तर निश्चितच त्याला एक चांगलं स्वरूप येऊ शकतं, एक आदर्श प्रभाग निर्माण होऊ शकतो, एक शहराचे प्रश्न चांगल्या प्रकारे मांडण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. सर, तुम्ही इतकं सगळं कन्सेप्ट बेस बोलताय की मला माझा हा संकल्प आहे, मग मला या संकल्पनेवरती अशा पद्धतीने रिझल्ट ओरिएंटेड कामं हवी आहेत, किंवा तुमच्या बोलण्यात आत्ता एक शब्द आला तो म्हणजे मला राजकारण करायचंय ते सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी करायचंय, केवळ माझ्या प्रभागाचे ते मूलभूत समस्या सोडवायच्यात वगैरे इथपर्यंत हे लिमिटेड नाहीये. हा सगळा विचार मांडण्यासाठी एक वैचारिक वारसा लागतो, त्याचबरोबर कुणीतरी तशा पद्धतीचे आदर्श लागतात. तुमचे आदर्श नेमके कोण? माझं खरं तर मी सर्वात पहिले म्हणाल तर एक छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात अग्रस्थानी मानतो. त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरेंचा जो खरा धर्म आहे तो मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि याच्या माध्यमातून एक समाज परिवर्तन म्हणजे या ठिकाणी सर्वच प्रकारची माणसं माझ्याबरोबर असली पाहिजेत आणि योग्य माणसाला योग्य पद्धतीचं काम देणं, योग्य प्रशासनिक पद्धती राबवून त्याच्यातून रिझल्ट ओरिएंटेड, जसं महाराजांनी 12 बलुत्यांसाठी 18 पगड जातीसाठी राजकारण केलं तसं राजकारण मला करायचंय. तसं ते जसं म्हटलं जातं छत्रपती शिवाजी जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरात, परंतु नाही, मी स्वतः त्याच्यामधून त्या पद्धतीचं राजकारण करून सगळा समाज सुखी झाला पाहिजे आणि प्रत्येक घरात एक शांतता आणली पाहिजे, या पद्धतीचं काम मला उभं करायचंय. खरं तर अगदी शेवटचा प्रश्न आता, प्रभाग क्रमांक 16 मधून नलिनी विजय मोरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्या निमित्तानं तुम्ही मतदारांना आता काय आवाहन कराल? मतदारांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहावं, पूर्ण मशालीच्या पाठीशी उभं राहावं. कारण मशाल ही हडपसरची दैना संपवण्याची खात्री तुम्हाला देऊ शकते. कारण हे कार्यकर्त्यांचं पॅनल आहे, 24 तास अहोरात्र झटणारे हे 4ही उमेदवार आहेत आणि त्यांचं समन्वयक म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत आहे की ज्यानं अनेक दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे. शिव फुले शाहू आंबेडकरांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला वरती त्याचा कुठंतरी त्याचा दर्जा उंचावला पाहिजे, त्याचं राहणीमान सुधारलं पाहिजे, त्याला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि म्हणून बास झाली आपल्या हडपसरची दैना. मैदानात आता विजय मोरे आणि शिवसेना. आमची विनंती आहे की तुम्ही मशालीच्या चिन्हावरती सर्वांनी बटन दाबून पूर्ण पॅनलला मतं द्यावीत, ही सर्वांना नम्र विनंती. नक्कीच आज आपल्या बरोबर विजय मोरे होते. नलिनी विजय मोरे या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रभाग 16 हडपसर सातववाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विजय सर असतील किंवा नलिनी मॅडम असतील, या दोघांचंही
त्यांच्या प्रभागासाठी आणि पूर्ण पॅनलचं मुळात विजन काय याविषयी आपण बोललो, त्यांच्याविषयी त्यांचे कन्सेप्ट आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, त्यांना कशा पद्धतीने इथं काम करायचंय वगैरे या सगळ्यावरती आपण बोललो. अर्थात या सगळ्याच्या नंतर सुद्धा इतक्या वर्षांपासून त्यांनी जे काही सामाजिक कार्य उभारलेलं आहे या सगळ्याच्या अनुषंगानं जनता मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी आहेच. मात्र पाठीशी असलेला हा संपूर्ण विश्वास जो आहे तो मतांमध्ये रूपांतरित सुद्धा होणं तितकंच गरजेचं असणार आहे. अर्थात अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.